नमस्कार, मी कोमल. आज आपण भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर मी भेंडी स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे आणि ते छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. तर कढई सुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. अगदी साध्या पद्धतीनं ही भेंडी बनवणार आहोत आपण, पण खायला तितकीच छान लागते. काही लोक मिठाची भेंडी सुद्धा बोलतात याला. तर मी तेल टाकून घेते सुरुवातीला कढईमध्ये. अगदी भातासोबत तोंडी लावण्यासाठी जरी ही भेंडी घेतली तरी सुद्धा छान लागते खायला, किंवा भाकरी सोबत चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही. तेल गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित. तर तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. सुरुवातीला मोहरी टाकते मी. मोहरी छान तडतडलेली आहे, तर आता जिरं टाकून घेते. मी लसूण घेतलेला आहे ठेचून, तो टाकून घेणार आहे. आणि 2-3 हिरव्या मिरच्या सुद्धा कट करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेते. तर लसूण सुद्धा गोल्डन रंगावरती भाजलेला आहे. आता आपण जी भेंडी कट करून घेतलेली होती ती टाकून घेते मी. आणि व्यवस्थित परतवून घ्यायची आहे भेंडी जी आहे ती. लसूण भरपूर टाकायचा. लसणामुळे भेंडीला खूप छान टेस्ट येते. तर भेंडी लगेच धुतल्यानंतर कट करायला घ्यायची नाही. ती स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित सुकवून घ्यायची आणि नंतर कट करायची. खूप जास्त पाणी वगैरे राहत नाही, कारण भेंडी जी आहे ती अगोदरच खूप अशी चिकट असते आणि त्यात जर पाणी राहिलं तर मग ती आणखीन जास्त चिकट होते. तर ती होऊ नये यासाठी भेंडी कोरडी करूनच कट करायची. तर हे बघा, व्यवस्थित परतून घ्यायची आहे भेंडी जी आहे ती. तर 2-3 मिनिटं सुरुवातीला ही अशीच भेंडी परतून घ्यायची. हे बघा, 2-3 मिनिटे झालेली आहेत. तर भेंडी जी आहे ती मी व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी खोबरं आणि लसणाचं कूट करून ठेवलेलं आहे, ते 1 चमचाभर टाकून घेणार आहे. आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला भेंडी थोडीशी अशी चिकट दिसते, पण ती जशी शिजत जाईल तसतशी तिचा चिकटपणा जो आहे तो कमी होतो. तर काय करायचं आहे, मीठ जे आहे ते सुरुवातीला टाकायचं नाही, नाहीतर भेंडी अजून खूप जास्त चिकट होते. कारण की मीठ टाकल्यानंतर भाज्यांना पाणी सुटल्यासारखं होतं, त्यामुळं मीठ लास्टला टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची. आणि अगदी थोडंसं हिंग टाकणार आहे मी. आणि व्यवस्थित भेंडी मिक्स करून घ्यायची. तर ही भेंडी चिकट दिसते आता, पण ती शिजल्यानंतर हा चिकटपणा कमी होणार आहे. तर ही अशीच भेंडी शिजून घ्यायची आहे आपल्याला. तर भेंडी थोडी शिजत आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि सुरुवातीला जितका चिकटपणा दिसत होता तो आता कमी झालेला आहे, हे बघा. तर आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार. आणि शेंगदाण्याचं कूट ते सुद्धा टाकणार आहे मी. शेंगदाण्याचं कूट जे आहे ते थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं, म्हणजे छान लागते भेंडी खाताना. परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि नंतर एक 2-3 मिनिटासाठी परत मी भेंडी शिजवून घेणार आहे, कारण की कूट वगैरे आपण टाकलेलं आहे आता त्याच्यासाठी. भेंडी जी आहे ती शिजलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेऊन गॅस बंद करून घेते. तर हे बघा तयार आहे मिठाची भेंडी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ही भेंडीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं ही भेंडी. तयार आहे ही मिठाची जी भेंडी बनवली आहे ती. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा अशी भेंडी तयार करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.